मुंड्यामध्ये चुन्या येतात, काखेत चुन्या येतात, शोल्डर खाली पडते, या पद्धतीने ही शोल्डर आपण कटिंग करणार आहोत। कमरेजवळ इथं कमी केलेले। तर हे का कमी करायचं याचं प्रूफ दाखवणार आहे। ही जी दिसते ना पट्टी, ही बघा, ही शिल्लक राहिली कापड, रेगा ओढून दाखवते। एवढं कापड शिल्लक राहणार आहे, तेवढ्याची मग तुम्हाला झोळ दिसणार आहे काखेजवळ पुढच्या भागाला। हे जे डार्क कलर केलंय ना मी तेवढं। तर या असतात चुन्या पडण्याची कारणं ही असतात। तर यासाठी नमस्कार, मी गीता फॅशन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर मी इथं माप कोणती घेते हे मॅटर करत नाही, इथं तुमची कोणतीही माप असू शकतात, याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे, कोणताही ब्लाउज असेल तरी। तर बघा, माझी उंची आहे 13.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14.5 वर खून करून घेतली। ही बघा अशी, अजून एक अशी इथे 14.5 वर खून करून घ्यायची। आता तुमची इथं उंची कितीही असू शकते। त्याच्यानंतर आपल्याला दुसरी खून करायची उंचीपासून खाली 5.5 वर, 5.5 वर, आणि तिथे एक रेघ मारून घ्यायची, एक उंचीसाठी आणि एक छातीच्या चौथ्या भागासाठी। आता इथं छाती आहे 36 इंच, इथं तुमची किती असू शकते, 38, 40 कितीही असू द्या, या पद्धतीने कटिंग करायचे। तर छातीचा चौथा भाग इथं टाकायचा आहे, आणि गळा आहे 8.5, तर अर्धा इंच मार्जिन घेऊन मी 9 वर खून केले। तर आपला 9चा गळा आहे, तर 8.5चा, तर शोल्डर 15 आहे पूर्ण, हे बघा। आता या 15 मधून आपल्याला 9 इंचावर खून केले गळ्याची, तर 2.25 इंच कमी करायचे। असे कमी करून 5.6ची शोल्डर झालेली आहे आपली। या पद्धतीने परफेक्ट शोल्डर कमी करायची, आणि इथे पण 5.6 वर खून करायची एक, आणि ती सरळ रेघ ओढून घ्यायची। मग हा बॉक्स तयार होतो। आणि या रेघेवर आपल्याला 36 छाती आहे, तर 36चा चौथा भाग 9 इंच, हे बघा 9 आलेले आहेत, 9 इंच, त्यामध्ये 0.5 इंच म्हणजे 2 रेगा लुजिंग द्यायचंय, 0.5 इंच एवढं, म्हणजे 9.25 वर ही खून येणार आहे आपली छातीच्या चौथ्या भागाची, आणि तिथून पुढे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे। आता कंबर बघूया, कंबर आहे 33चा चौथा भाग येतो 8.25, हे बघा, आणि 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन। या पद्धतीने या रेगा झालेल्या आहेत आपल्या। या रेगा ओढून घेऊया अगोदर। आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे। तर बघा, मुंड्यामध्ये चुन्या येतात, काखेत चुन्या येतात, शोल्डर खाली पडते, यासाठी मी हा व्हिडिओ दाखवणार आहे फक्त। तर बघा कसं कटिंग करायचं। तर इथे 1 इंचच घ्यायचंय कोपऱ्यातून या मुंड्यासाठी, जेव्हा आपला डीप गळा असतो तेव्हा। डीप गळा म्हणजे काय म्हणता येईल, जेव्हा आपल्या ह्या मुंड्याच्या लाईनीच्या खाली गळा जातो त्याला डीप गळा म्हणता येतो। तर आपला जर मुंड्याच्या खाली गळा असेल, आता मुंड्याच्या वरून असता गळा, तर मग आपल्याला मुंडा पण अजून वाढवून घ्यायला लागला असता, आणि इथे 1.5 इंच टाकायचं, 9 आहे म्हणून 1 इंचावर टाकले, बरोबर। आता याचा अर्धा करायचा आहे आपल्याला या रेघेचा, असा। ह्या 2 खुणा झालेल्या आहेत। आता इथं आपण डॉट डॉट करून घेऊया अगोदर, कारण हा परफेक्ट मुंडा आहे की नाही तो माहिती नाहीये, आपल्याला मोजून बघायचा असतो। तर इथंपर्यंत आपल्याला आर्म होल किती पाहिजे, तर आर्म होल पाहिजे 17 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचंय। तर 17.5चे निम्मे किती होतात, तर 8.25 इंच होतात। 8.25 हा आपला आर्म होल भरला पाहिजे। या पद्धतीने आपण टेप फिरवत फिरवत या खुणेपर्यंत यायचंय। तर असा टेप फिरवत फिरवत आणायचा। तर टेप आलेला आहे आपला 8.5 वर, तर आपल्याला 0.5 इंच कमी पडतंय, तर 0.5 इंच आपण खाली घ्यायचं। तर इथून आपल्याला मग ही असे वाढवून घेतला पाहिजे मुंडा, या पद्धतीने असा। तर बघा, परत मोजून दाखवते मी आता, बरोबर आपला 9.25 भरलेला असणार आहे। एकदम परफेक्ट। मी इथे नख ठेवते आणि मग उचलते ते, हे बघा परफेक्ट 9.25 भरलेला आहे। तर या पद्धतीने मुंडा कमी जास्त करायचा। आता इथे आपला 8.5 भरला होता, तुम्हाला जर 8.25 पाहिजे असेल आणि 8.5 भरतोय, तर वरती खून करायची अशी, या पद्धतीने, समजलं। तर आपला हा मुंडा आलेला आहे खालून घेतलेला, हा या पद्धतीने मुंड्याचं माप झालं। इथे आपल्याला 2.5 इंचाची तयार शोल्डर पट्टी पाहिजे, तर 2.5 मध्ये 3 आणि 3 रेगा किती होतात, 1 2 3 4 5, म्हणजे 3.25 वर आपल्याला इथे खून केली पाहिजे, तेव्हा आपल्याला एवढं मार्जिन सोडून मध्ये 2.5 इंचाची पट्टी राहील, हे बघा अशी 3.25 वर खून करून घेतली। आणि गळ्याची रुंदी आपल्याला द्यायची 3 इंच, जास्त रुंद नको असेल तर 3 इंचावर द्या,
आणि जास्त ब्रॉड पाहिजे असेल तर 3.5 3.25 दिली तरी चालू शकते रुंदी गळ्याची. आता आपण हा पाठीमागच्या गळ्याचा बॉक्स तयार करून घेतला आणि इथून आपला हा गळा कट होणार आहे असा. बरोबर. आता एवढा गळा खोल आहे तर इथं काय करायचं, जर 10 इंच 11 इंच असेल तर अर्धा इंच शोल्डरच्या गळ्याच्या बाजूने शोल्डर कमी करायचे, अर्धा इंच. पण आपला 9 इंच आहे तर आपण एक रेख कमीच देऊया, अर्धा इंचाला एक रेख कमी. या पद्धतीने ही शोल्डर आपण कटिंग करणार आहोत. याने काय होणार आहे, आपलं इथून कापणार आहे आपण शोल्डर. बरोबर. तिरकी अशी शोल्डर मुंड्याच्या बाजूला जेवढी आहे तेवढी गळ्याच्या बाजूनी थोडीशी उतरून घ्यायची, म्हणजे गळा आपला पडत नाही. हे झालं इथलं. आता दुसरं सांगते, इथं महत्वाचं आहे. या कोपऱ्यात इथे आपण टक्स देतो ना, आपण पाठीमागच्या भागाला टक्स आपला आला ना अर्ध्यावर, असा टक्स पण मारून घेते म्हणजे समजेल. फिटिंग पर्यंत टेप लावून अर्धा करून घेतला, उंची ठेवली 4 इंचाची टक्सची अशी, आणि 1 इंच आपण टक्ससाठी ठेवलेला आहे एक्स्ट्रा, तर तो 1 इंच देऊन घेतला. त्याच्यानंतर या रेगा ओढून घ्यायच्या अशा टक्सच्या, आणि दाखवते मी सगळं परफेक्ट तुम्हाला. हां, या पद्धतीने टक्स मारून घेतलेलं आहे आपण. इथून आपल्याला 1.25 इंच कमी करायचं आहे. तर का कमी करायचं आहे ते पण प्रूफ दाखवणार आहे. आणि ही जी टक्स या बाजूची रेग आलेली आहे त्या रेगेपर्यंत हे जोडायचं आहे 1.25 इंचाची रेग. मी कुठं कुठं कमी केलं, गळ्याजवळ इथं कमी केलंय, इथं, आणि कमरेजवळ इथं कमी केलेलं आहे. तर हे का कमी करायचं याचं प्रूफ दाखवणार आहे मी. तर आपण हे कटिंग अगोदर कट करून घेऊया. आता हे पण कट करून टाकूया. आता हा कागद असाच ठेवते मी, उडून जाऊ नये म्हणून. आता बघा काय होणार आहे आपलं. इथे आपण टक्स मारून घेऊया अगोदर या पद्धतीने. आता या पद्धतीने टक्स मारल्यानंतर बघा ब्लाऊजची दिशा बदलते. हा टक्स मारला, जेव्हा टक्स मारलेला नाहीये आपण तेव्हा बघा ब्लाऊज आपला इथे लावते मी पट्टी, स्केल ही, हा गॅप दिसतोय, आपण कट करून काढलाय. पण आता इथे टक्स मारली, ब्लाऊजला टक्स मारल्यानंतर हे जसं आहे तसं एका रेषेत कापड येतं. हे बघा दिसलं. या पद्धतीने बरोबर बसतं. आता हे जर कापड आपलं एक्स्ट्रा इथं असतं असं तर खाली आलं असतं. हे दाखवते मी इथं लावून. हे बघा हे खाली उतरतं, त्यामुळे काय होतं इथं उंची वाढते आणि मग इथं काखेमध्ये चुन्या तयार होतात. वाव मिळतो कपड्याला, कारण एक्स्ट्रा कापड राहिलं एवढं, मग 2-3 चुन्या तर पडणारच आहे. म्हणून हे कट करायचं असतं. आणि इथे का कट केला आपण शोल्डरला, तर गळा आपला असा पसरतो. इथे मी गळा आपण दाखवते. हे पाठीमागच्या मुंड्यासाठी झालं. तुम्ही जर इथं 1.5 इंचाचा दिला असता टक्स, इथून क्रॉस 1.5 इंचाचा दिला असता तर इथं गेला असता आणि मग एवढं कापड आपलं हे राहिलं असतं. दाखवते मी, हे कटिंग तुम्हाला ठेवते इथं आणि म्हणजे समजेल. हे कटिंग कार्ड केलेलं ठेवते. हे बघा आपण जर 1.5 इंचाचं ठेवलं असतं आपण इथून जर मुंडा घेतला असता तर मग एवढा आपला मुंडा, हे बघा हा जो मुंडा आहे इथून येणार आहे, तर मग एवढं कापड आपलं एक्स्ट्रा राहिलं असतं. बरोबर. 1.5 इंचाचं ठेवता ना तुम्ही, तर मग 1.5 इंचाचं ठेवल्यावर इथे चुन्या पडण्याची शक्यता असते, म्हणजे असतेच. म्हणून डीप जेव्हा गळा असतो तेव्हा, आणि सर्वच बायकांना आताच्या डीप गळेच घालायला आवडतात, पण मग आपण डीप गळा आहे पण इथं काहीच कमी जास्त करत नाही. इथं अगदी छोट्या गळ्यासारखं 1.5 इंचावर मुंड्याचा आकार देतो, तर तो न देता 1 इंचावर दिला तर एवढं कापड जे आपलं एक्स्ट्रा येणार आहे ब्लाऊजवर, ते कापड आपल्याला चुन्या देणार आहे मुंड्याजवळ. आणि काखेखाली जो झोळ येतो फिटिंग केल्यानंतर इथं जे चुन्या पडतात कटोरीच्या साईडला, तर त्या चुन्या का पडतात, तर हे कट करत नाही म्हणून. एवढं कापड आपलं एक्स्ट्रा असणार आहे इथे, त्यामुळं हे कापड सगळं इथं गोळा होतं. हे 2 चुन्यांचं झालं. आणि इथला गळा आपण इकडे का सरकतो, तर इथं आपण
तिरकस कट करत नाही, गळ्याच्या बाजूला तिरकस कट करायचं, डीप गळा असेल तेव्हा. आता पुढच्या भागाचं पण मुंड्याचं दाखवते. पुढच्या भागाला पण काय काय ठिकाणी झोळ असतो, कटोरी जोडतो त्या पार्टला बघा, झोळ असतो काकेजवळ. तर तो का असतो, तर तुम्ही याच मुंड्यावर तो पण मुंडा काढलेला असतो, फक्त इथं अर्धा इंच देता असं, हो की नाही, इथं देता अर्धा इंच. तर तसं न करता काय करायचं असतं, पुढच्या भागाचा मुंडा नेहमी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा असतो असा, या पद्धतीने. कटिंगच्या वेळी मी प्रत्येक कटिंगला दाखवत असते, पण आता डीपली हा सेपरेट व्हिडिओ काढून दाखवते. हा जो आपला मुंड्याची लाईन आहे तिथं अर्धा इंच आतमध्ये घेतलंय मी, हे बघा, अर्धा इंच आतमध्ये खून करून घेतली आणि ही रेघ आपण इथं मुंड्याची ओढायची अशी, आणि मग हा अर्धा इथं येणार आहे बघा, आपण इथं करून घेतला होता ना, मग तो इथून अर्धा इंच पाठीमागं खाली, आणि हा पॉइंट आपल्याला जोडायचा असतो. समजलं? म्हणजे आपला हा मुंडा येणार आहे पुढच्या भागासाठी, याच कागदावर दाखवते. तर आपण तुम्ही इथून जर दिलं, इथून जर हा मुंडा दिला, तर ही जी दिसते ना पट्टी, ही बघा, ही शिल्लक राहिली कापड, रेगा ओढून दाखवते, एवढं कापड शिल्लक राहणार आहे, तेवढ्याची मग तुम्हाला झोळ दिसणार आहे काकेजवळ पुढच्या भागाला. हे जे डार्क कलर केलंय ना मी तेवढं. तर या असतात चुन्या पडण्याची कारणं, ही असतात. तर यासाठी या पद्धतीने कटिंग करत जा. आता मी तुम्हाला दुसरं एक दाखवते. आता जर आपलं प्लेन कापड असेल, असं प्लेन कापड असेल, तर हे जे कटिंग करून काढलं आपण, हे कटिंग करून काढलं ना इथलं, हे कटिंग काढलेलं या प्लेन कापडावर आपण आहे तसा हा पेपर ठेवून काढू शकतो कट करून. पण जर समजा असं जर कापड असेल काठापदराचं, असं जर कापड असेल, तर तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की मग काठ कापला जातो, बरोबर. असं कापड असेल तर मग हे आपण इथं ठेवलं, तर मग आता समजा आपण ही घडी घेतली आणि हे कापड ठेवलं इथं व्यवस्थित असं लावून, तर मग हा एवढा काठ आपला कट होणार आहे, बरोबर ना. तर मग काठापदराच्या ब्लाऊजचं कापड कसं कटिंग करायचं याचं आणि कसा शिवायचा ते मी तुम्हाला त्याच्या पुढे दाखवणार आहे. कारण फक्त गेल्या वेळी मी हा एवढाच व्हिडिओ टाकला, पण बऱ्याच कमेंट आले की मग काठपदराच्या ब्लाऊजला काठ कट होतो, मग काय करायचं, म्हणून मी हा जोडून व्हिडिओ टाकणार आहे. तर बघा तर कसा करणार आहे ते. आता हेच कटिंग ठेवून मी कटिंग करणार आहे. हे बघा, दिसतंय का तुम्हाला मार्क? आता हे कटिंग करूया. मार्किंग दिसतंय ना? हे बघा, इथं काठ कापायचा नाहीये आपल्याला, मी तुम्हाला आयडिया दाखवणार आहे कसं कट करायचं ते. थोडं एक्स्ट्रा ठेवायचं कापड अस्तरचं कधी पण, ब्लाऊज पीसाचं. इथे मी मुंड्याजवळ चुकून कमी कापले, मुंड्याच्या इथे 2 इंच जास्त ब्लाऊज पीसचं कापड घेऊन कापायचंय. आता याचं मी तुम्हाला शिवून दाखवते हे कसं जोडायचं ते. तर बघा, आपल्याला काठ न कापता हा पार्ट जोडून घ्यायचा आहे, अस्तर जोडून घ्यायचंय. तर कसं घ्यायचं बघा, इथे मी खून करून घेते अगोदर, उलट्या साईडला खून करून घ्या. कुठंपर्यंत आपली टीप मारायला पाहिजे ते मी खून करून घेते. या पद्धतीने खून करून घेतलेले ब्लाऊजवर. आता इथं पण छापून घेते हेच असं. आता बरोबर दिसतंय, हे छापून घेतलं. दुसऱ्या बाजूला पण हे बघा, इथं उमटली ही रेघ इथंपर्यंत. आता एवढं आपल्याला कट करायचं नाहीये, पण ते वजा पण करायचंय. तर कसं करायचं, तर बघा, इथे येणार आहे. आपण इथे प्लेन जर दिसते ना कापड, हे इथे करणार आहोत. आणि किती अंतरापर्यंत आहे, तर 5.5 इथंपर्यंत. तर इथून ही आपल्याला मग अशी तिरकी टीप मारून घ्यायची, जसं आपण टक्स मारतो ना, टक्स, त्या पद्धतीने. या पद्धतीने आपण इथं पण करून घेऊया 5.5 वर एक खूण.
आणि इथून पाऊण इंच अशी आपल्याला एक रेघ मारून घ्यायची अशी। आणि काय करायचं आता इथून पुढे बघा, याचा मध्य घ्यायचा बरोबर आता, म्हणजे हा काठ आणि ही रेघ, या रेघेवर काठ मारून घेते मी। आणि आता या बाजूला पण काठ मारूया रेघेवर त्या। आणि आता इथे बघा, आपण टक्स जशी मारतो तशी बरोबर मध्यावर हे कापड पकडायचं आणि टक्स मारून घ्यायची। एकदम बरोबर मध्यावर टक्स मारून घ्यायची। टक्स कशी मारायची बघा, काटाच्या बरोबर सुई गेली पाहिजे आपली टीप, या पद्धतीने टक्स मारून घ्यायची। आणि दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने टक्स मारायची। आता इथे बघा आपलं सरळ झालेलं आहे, कुठेही काठ आपला दबला गेला नाही टीपमध्ये। या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आणि अस्तरचं कापड जोडायचं आहे। तर मी पहिला अगोदर मध्य काटून घेतला ब्लाऊज पिसाचा आणि बरोबर हा अस्तरचा मध्य आणि ब्लाऊज पिसाचा मध्य लावून हे अस्तर आपण जोडून टाकायचं आहे। आता कटवर कट आला पाहिजे, या पद्धतीने आता अर्ध्या इंचावर टीप घेऊन अस्तर जोडून टाकायचं। आणि नंतर याला दाब टीप देऊन नेहमीप्रमाणे दाब टीप द्यायची, अस्तरच्या बाजूने टीप ढकलून, कापड ढकलून। याच्यानंतर वरून एक दाब टीप, ब्लाऊज सुलटा करायचा आणि वरून एक दाब टीप द्यायची, म्हणजे एकदम प्लेन अस्तर बसतं। तर बऱ्याच कमेंट होत्या मला की काठाचा ब्लाऊज असेल, काठपदराच्या साडीवरचा ब्लाऊज असेल तर मग हा कट आपला कापला जाईल काठाचा। तर मी तुम्हाला जोडून दाखवलेला आहे, काठ कसा जोडायचा ते बघितलंच तुम्ही। या पद्धतीने तुम्ही काठ जोडून घ्यायचं आहे, कुठेही काठ कापला जात नाही। आणि आता आपल्याला चारी बाजूनी याला टीप मारून घ्यायचे। तर मध्ये एक पिन लावून घेते मी, अस्तर सरकू नये म्हणून किंवा चुन्या पडू नयेत ब्लाऊजला म्हणून। आणि आता चारी बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायचे अस्तर जोडण्यासाठी। या पद्धतीने आपलं चारी बाजूचं अस्तर जोडून झालेलं आहे। टीप जरा माझी गोळा झाली म्हणून मी ती सरळ करून घेतली आणि आता प्लेन करून बरोबर अस्तरच्या बाहेर जे आपलं ब्लाऊजचं कापड राहिलेलं आहे एक्स्ट्रा, ते कट करून घ्यायचं फिनिशिंगमध्ये। अगदी अस्तरच्या काठोकाठ कापून घ्यायचं हे पूर्ण। या पद्धतीने आपल्याला हे सगळं मी काठाच्या ब्लाऊज पिसाला हे अस्तर कसं जोडायचं ते मी दाखवलेलं आहे। तर तुमच्या समस्याचं उत्तर भेटलं असेल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ। आता इथे आपल्याला टक्स पण द्यायचे, तर बघा काठ मी मोजून दाखवते। 4 इंच इकडं आहे, तर इथं पण 4 इंच आहे आणि थोडासा कमी दिसतोय तर हा आपला फिटिंगमध्ये जाणारच आहे। तर आता टक्स मारून घेऊया आपण बरोबर अर्ध्या इंचावर। आणि आता टक्स आपला बरोबर अर्ध्या इंचावर मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला। तर या पद्धतीने मी तुम्हाला फिनिशिंगमध्ये काठाच्या ब्लाऊजला अस्तर जोडून दाखवलेला आहे। तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील, नोटिफिकेशन मिळेल। मी भरपूर क्वेरीज टाकत असते माझ्या चॅनलवर। तर या पद्धतीने बघा मी ब्लाऊज तुम्हाला पाठीचा भाग तयार करून दाखवलेला आहे, कुठेही काठ न कापता। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।